खरं तर ही निवडणूक झाल्यानंतरची पहिली बैठक होती आणि एक अनौपचारिक मीटिंग होती. त्यांनी आमचं सर्वांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं आणि आम्हाला थोडे बहुत गाईडलाईन्स दिले. ही महानगरपालिकेनंतरची पहिली बॉडी आहे जी प्रशासनावर बसलेली आहे. तर काही गाईडलाईन्स आम्हाला दिले, काही कोड ऑफ कंडक्ट सांगितलं आणि एक हेल्दी डिस्कशन झालं आमच्या सर्वांमध्ये. तुम्ही काय मत व्यक्त केलं त्याबद्दल? माझं सगळ्यात प्रथम माझे एका समस्यावर मला लाईट पाडायची होती, जी पाणीचा प्रश्न. कारण की आता उन्हाळा आलेला आहे, पाण्याची अतिशय जास्त टंचाई आहे आणि पाणी असलं जरी तर त्याला डिस्ट्रीब्यूट करायची योजना नाहीये. तर माझ्यातर्फे मी एक एक रिक्वेस्ट केली की वॉर्ड वाईज वॉटरचं जे आहे ते ऑडिट झालं पाहिजे आणि त्या संदर्भात आपण पुढे जाऊन काम करायला पाहिजे. हे सर्वप्रथम मी विषय मांडला. ते खरं तर शहरामध्ये भुकल्या कुत्र्याचा एक महत्वाचा प्रश्न आहे. हो. आपल्याच वॉर्डामध्ये एक चिमुकलीचा जीव गेला. त्या हो. संदर्भात काही चर्चा झाली का त्या संदर्भात? हो, त्या बाबतीत एक खूप डिटेलमध्ये चर्चा झाली आणि त्यासाठी वाटेल ते जे गरजेचे आहे प्रिकॉशन्स ते सगळे घेऊ. जसं जे ओपनमध्ये मीट शॉप्स आहेत, तर त्याच्याबद्दल काही आपल्याला डिसिजन घ्यायला लागणार आहे. जे ओपन स्पेसेसमध्ये कचऱ्याची डंपिंग होती, तर ते कचऱ्यासाठी जे स्ट्रे डॉग्स तिथे येतात आणि मग त्यानंतर सगळे रहिवाशांना प्रॉब्लेम फेस करावा लागतो. तर असे बरेचसे प्रिकॉशन्स आहेत जे येत्या काळात आम्ही सर्व नगरसेवक मिळून घेणार आहे, जेणेकरून आमच्या प्रभागातील प्रत्येक नगरसेवकच्या प्रभागातल्या लोकांना भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत प्रॉब्लेम होऊ नये, याच्याबद्दल आम्हाला थोडं बहुत त्यांनी गाईडलाईन्स दिली आणि याबद्दल प्रत्येक विषयावर पुढे जाऊन सेमिनार्स होणार आहे आणि गाईडलाईन्स देणार आहे. तर ही फक्त एक प्राथमिक लेवलवर चर्चा झाली आमच्या सर्वांमध्ये. तुमच्या प्रभागातील नागरिकांना काय आव्हान करायला पहिल्या गोष्टी? खरं तर प्रभागातल्या नागरिकांना मी एवढंच आवाहन करेल की आपलं जे महानगर आहे ते सज्ज झालेलं आहे आणि तुमचे सर्वांचे प्रतिनिधी सुद्धा आम्ही इथं सज्ज झालेलो आहोत. तर आमच्यासोबत जास्तीत जास्त कोऑपरेट करा, एवढंच मी एक आव्हान देईल. आणि एवढं म्हणेल की जे काही पण समस्या असतील ते आमच्यापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त येऊन पोचवा, आम्हाला रिपोर्टिंग करा, जेणेकरून आम्ही इमिजिएट ऍक्शन त्याच्यावर घेऊ शकेल. आणि जे इंटरनल त्यांचे डेली बेसिसचे प्रॉब्लेम असतात, जसं कचऱ्याचा विषय असेल, आपण बोललो स्ट्रे डॉगचा विषय असेल, तर त्याबद्दल आमच्यासोबत कोऑपरेट करा की आम्ही आता ड्राईव्ह सुरू करणार आहोत कलेक्टर मॅडमच्या, आयुक्त मॅडमच्या नेटवर्क खाली, की दर फ्रायडेला आम्ही एक क्लेनलीनेस ड्राईव्ह स्टार्ट करत आहोत. तर तसे बरेचसे आता आम्ही जे जे योजना आणणार आहे त्या योजनांमध्ये आमचं आमचं काम सोपं होईल, आमचं काम व्यवस्थितरित्या पार पडेल, यासाठी जनतेला आवाहन करेल की आमच्यासोबत कोऑपरेट करा. ते शेवटचा प्रश्न, महानगरपालिका झाल्यानंतर पहिला मान महिलांना मिळतो आयुक्तपदी विराजमान होण्याचा. एक महिला म्हणून काय वाटतं, काय बघता? नाही, खरंच मी आतमध्ये माझा प्रस्ताव मांडताना सुद्धा मी हे व्यक्त केलं की सर्वप्रथम तर आपल्या जिल्हाधिकारी आणि आयुक्त मॅडम महिला आहेत आणि मला समोर बसलेले सगळे प्रतिनिधी चेहऱ्यांमध्ये सुद्धा जास्त प्रमाण महिलांचा दिसला. तर मला चांगलं वाटलं आणि मला अभिमान वाटला की महिलांची मेजॉरिटीमध्ये मला संधी भेटली आहे प्रतिनिधित्व करायची. तर खरं तर ही संधी नाही तर एक जबाबदारी आहे, माझी नाही, माझ्यासोबत प्रत्येक महिलेची. तर मला चांगलं वाटलं आणि अभिमान वाटला. महापौर पदासाठी देखील आरक्षण महिलाला जाहीर झाले आपल्या महानगरपालिकेत. चांगली गोष्ट आहे, अभिनंदन करते मी आणि जे कोणी पण महापौर, जी कुठलीही महिला महापौर बनेल त्यांना पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते.